नमस्कार मंडळी, नमस्कार. आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओत आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आपल्या चॅनलवरती आपण नेहमी पॅरेंटिंग, सोशल, मोटिव्हेशनल, स्टोरी टेलिंग, आयुष्याच्या प्रत्येक क्षणाशी आणि घरातील प्रत्येक व्यक्तीशी निगडीत असे व्हिडिओ नेहमी पोस्ट करत असतो. तर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आजच चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जय शिवराय अशी कमेंट नक्की करा. चला तर मग आज पाहूया छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातली एक अशी वेगळी गोष्ट की जी तुम्ही यापूर्वी कधीच ऐकली नसेल. चला तर मग ऐकूया गोष्ट छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीची. हा प्रसंग आहे शिवराज्याभिषेकाचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी, आपल्याला तर माहितच आहे की रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि आपण प्रत्येकाने हे चित्र एक पाहिलेलं आहे की रायगडावरती छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचं चित्र आहे. त्या चित्रामध्ये छत्रपती शिवराय असे सिंहासनावरती बसलेले आहेत. त्यांच्या समोर पुरोहित आहेत, मावळे आहेत, सरदार आहेत, सामान्य जनता आहे, राजमाता आहेत, असंख्य अशी मावळे की ज्यांच्या जीवावरती छत्रपतींनी हे राज्य निर्माण केलं आणि या सगळ्यांनाच अर्पण केलं. या फोटोत अजून एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे या फोटोत जसे मावळे आहेत, जसे सरदार आहेत, जसे पुरोहित आहेत, समाजातले सगळे लोक आहेत, जनता आहे, रयत आहे, तसेच एक दोन इंग्रज अधिकारी सुद्धा या फोटोमध्ये आपल्याला नक्कीच दिसतात. म्हणजेच या राज्याभिषेक सोहळ्याचं आमंत्रण छत्रपतींनी इंग्रजांना सुद्धा दिलेलं होतं आणि हा दैदिप्यमान सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी आणि छत्रपतींसारखा शेर या हिंदुस्थानमध्ये आहे यासाठी जरब बसण्यासाठी म्हणून छत्रपतींनी इंग्रजांना सुद्धा निमंत्रण दिलेलं होतं आणि इंग्रज सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आपण त्या चित्रामध्ये आपण नक्कीच पाहतो. पहा, त्या चित्रामध्ये आपल्याला दिसेल की इंग्रज सुद्धा या राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित होते. तर जेव्हा हे इंग्रज शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावरती आले तेव्हा रायगडाची पाहणी करत असताना त्यांना दिसलं की रायगडावरती दोन मोठेच्या मोठे सजवलेले हत्ती आहेत की ज्या हत्तींवरून मिरवणूक काढण्यात येणार होती छत्रपतींची. तर इंग्रजांना प्रश्न पडला, बापरे, हा रायगड तर एवढा दुर्गम आहे, या रायगडावरती यायला एकच आणि ती पण छोटीशी पायवाट आहे की ज्याच्यावरून अगदी सहज साध्या रिकाम्या माणसाला सुद्धा चालता येत नाही आणि या पायवाटेवरून एवढे मोठे बलाढ्य हत्ती कसे काय आणले असतील. हा प्रश्न इंग्रजांनी तिथल्या एका सरदारांना बोलून दाखवला आणि त्यांना विचारलं की हे कुतूहलच आहे, कसं काय बरं छत्रपतींनी एवढ्या वर, एवढ्या रायगडावरती, दुर्गम एवढ्या रायगडावर हे दोन हत्ती कसे काय बरं आणले. आता सुद्धा तुम्ही पहा, आता आपण रायगडावरती रोपवेनी जातो पण चालत जायचं जर असेल ना रायगडावरती आता सुद्धा आपल्याला दम भरतो, पण त्यावेळेला रायगड किती दुर्गम असेल. तर तो सरदार हसला आणि म्हणाला की तुम्हाला काय वाटतं, मग कुठल्या रस्त्याने आले असतील. इंग्रज म्हणाले, नक्कीच रायगडावरती येण्यासाठी नक्कीच दुसरी कोणती तरी मोठी वाट आहे की ज्या वाटेनं हे हत्तीवरती आणलेले असतील आणि ती कोणालाच तुम्ही दाखवलेली नाहीये. अशी वाट नक्कीच रायगडाला आहे की ज्यावरून अगदी हत्तीसारखा मोठा जीव सुद्धा वरती येऊ शकतो आणि ती वाट आम्ही शोधून काढणारच. तेव्हा सोबतचा तो सरदार हसला, इंग्रज अधिकाऱ्यांना म्हणाला की छत्रपतींनी आणलेले हे जे दोन हत्ती आहेत ना, हे हत्ती सुद्धा त्याच वाटेने आलेत ज्या वाटेने तुम्ही आलाय. हे हत्ती सुद्धा छत्रपतींनी त्याच वाटेने आणलेत की ज्या वाटेने तुम्ही आलेला आहात. फक्त फरक एवढा आहे की तुम्ही आत्ता या पायवाटेवरून आलात आणि छत्रपतींनी हे दोन हत्ती जवळजवळ 15 वर्षांपूर्वी आणलेले आहेत. जेव्हा हे हत्ती इल्लू पिल्लू होते ना, छोटे छोटे पिल्लू होते, तेव्हा छत्रपतींनी ह्याच वाटेनं हे दोन हत्ती वर आणलेले आहेत. म्हणजे 15 वर्षांपूर्वी छत्रपतींनी दूरदृष्टीनं विचार केलेला होता की हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, हे राज्य होणार आहे, हे राज्य होणार आहे आणि श्रींची इच्छा पूर्ण होणार आहे. ह्याच रायगडावरती शिवराज्याभिषेक होणार आहे आणि तो दैदिप्यमान सोहळा
हत्तीवरून झुलवत, हत्तीवरून मिरवणूक काढत, हत्तीवरून रयतेला साखर वाटत, तेवढ्याच दिमाखदार होण्यासाठी म्हणून छत्रपतींनी हे 2 हत्ती लहान असतानाच किल्ल्यावरती आणलेले आहेत. म्हणजे पहा छत्रपतींची दूरदृष्टी किती होती. दूरदृष्टीनं माणूस सकारात्मक विचार करून जेव्हा एखादी योजना आखतो तेव्हा ती योजना नक्कीच सफल होते. तशीच शिवछत्रपतींची ही राज्याभिषेकाची योजना, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, ही श्रींची इच्छा शिवछत्रपतींनी सगळ्या मर्द मावळ्यांच्या मराठी रयतेच्या जीवावर, स्वतःच्या दूरदृष्टीवर आणि खंबीर नेतृत्वावर जिंकली आणि शिवराज्य निर्माण केलं. तर या व्हिडिओसाठी, छत्रपतींच्या या गोष्टीसाठी, या दूरदृष्टीसाठी एकदा कमेंटमध्ये जय शिवराय तर व्हायलाच पाहिजे. मंडळी, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून अर्थातच नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय शिवराय.